नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दिवाळी मिलनाच्या नावाखाली लावणीचे ठुमके लागले आणि संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलं। पक्ष कार्यालयात मला जाऊ द्या ना घरी या गाजलेल्या लावणीवर कार्यकर्ते टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात थिरकले आणि हाच क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला। एका व्हिडिओने एका पक्षाची प्रतिमा कशी ढासळते ते या घटनेतून दिसून आलं। पक्ष कार्यालय हे नाचगाण्याचं व्यासपीठ आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। या ठिकाणी राजकीय निर्णय घेतले जातात, जनतेच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते, पण इथे लावणी झाली। मग ही कल्पना कोणाच्या डोक्यात आली? हा उत्साह होता की सत्तेचा माज? असा प्रश्न निर्माण व्हायला वेळ लागत नाही। आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे पक्ष फोडून पक्ष उभा करण्याची अशीच प्रतिमा घडणार का? राजकीय संस्कृतीवर बोट ठेवणारा हा प्रसंग केवळ नागपूरपर्यंत मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावरचा आरसा आहे, जिथे राजकारण म्हणजे जबाबदारी नव्हे तर ठुमक्यांचा तमाशा बनला आहे। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयात घडलेल्या या लावणी बाज प्रकरणावर आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचं केंद्र बनलंय। कारणही तसंच आहे। दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमात पक्ष कार्यालयात थेट लावणीचे ठुमके लागले। मला जाऊ द्या ना घरी या प्रसिद्ध लावणीवर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पाहुणे टाळ्या वाजवत आनंद घेत होते। कोणी मोबाईल कॅमेरा चालू केला आणि काही तासातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागला। या व्हिडिओनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रतिमेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण व्हावा। हीच का नवी राष्ट्रवादी? या ठुमक्यांसाठी पक्ष फोडला का? असे टोले सोशल मीडियावर उमटत आहे। शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला होता। त्यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती। हाच असंतोष कमी करण्यासाठी त्यांनी दिवाळी मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने काही महिला कार्यकर्त्यांनी लावणी सादर करण्याची कल्पना मांडली। अहिरकर यांनी त्याला संमती दिली। कार्यक्रमात एक महिला कार्यकर्ती मंचावर आली आणि मला जाऊ द्या ना घरी या गाण्यावर लावणी सादर केली। प्रेक्षकांमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून उत्साह व्यक्त केला आणि तेव्हाच काहींनी मोबाईलवर चित्रीकरण केले। पुढच्या काही तासांमध्येच तो व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला। त्यामुळं सोशल मीडियावर एकच चर्चा की पक्ष कार्यालयात लावणी म्हणजे नेमकं काय चाललंय। विरोधकांनी जोरदार टीका केली। राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चपखल टोला लगावत विचारलंय, यासाठीच का पक्ष फोडला होता? माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ही स्पष्ट भूमिका घेतली। त्यांनी सांगितलंय, हा प्रकार पूर्णपणे अनुचित आहे, याबाबत कारवाई केली जाईल। नेमकी ही आयडिया कोणाच्या डोक्यात आली ते आता बघा। या प्रश्नाचं उत्तर आता हळूहळू समोर येत आहे। नागपूरच्या अलीकडील संघटनात्मक फेरबदलानंतर अहिरकर यांनी शहराध्यक्षपद स्वीकारलं होतं। जुन्या अध्यक्षांना हटवून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानं काही गट नाराज होते। या असंतोषावर पाणी फिरवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी अहिरकर यांनी दिवाळी मिलन या नावाने हा कार्यक्रम आखला होता। वातावरण हलकं ठेवण्यासाठी लावणीसारखा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्याची सूचना काही कार्यकर्त्यांनीच दिली। अहिरकर यांनी ती मान्य केली, पण ठिकाण पक्ष कार्यालय निवडून मोठी चूक केली। यावर वाद वाढल्यावर अहिरकर यांनी सांगितलं की ती महिला आमचीच कार्यकर्ती आहे, तिने स्वइच्छेने लावणी सादर केली। हा काही व्यावसायिक कार्यक्रम नव्हता आणि कोणत्याही प्रकारचं अश्लील नृत्य या ठिकाणी झालेलं नाही। त्यांनी पुढे म्हटलं की लोकांनी ट्रोल करणं आता थांबवावं। हा फक्त दिवाळी मिलनाचा कार्यक्रम होता, पण टीकाकार म्हणतायत कार्यक्रम खासगी सभागृहात झाला असता तर वादच झाला नसता। पण पक्ष कार्यालय हे कार्यकर्त्यांच्या ठुमक्यांसाठी नाही, त्यामुळं वाद थांबवण्याचं नाव घेत नाहीये। पक्षाच्या प्रतिमेवर झालेल्या डागामुळं वरिष्ठ चिडलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी या घटनेची दखल घेतली आणि थेट कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या नोटीसमध्ये अहिरकर आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांना 7 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यास सांगितलेलं आहे। लावणी सादर करणाऱ्या महिलेवर देखील कारवाई होऊ शकते अशी शक्यता आता वर्तवली जाते। या घटनेनं पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे। काही जण म्हणतायत अहिरकर यांना पाय खेचण्यासाठीच हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय, तर काहींचं मत
हेच नव्या राष्ट्रवादीचं खरं रूप असल्याचं सांगितलं जात आहे. पद मिळताच लोक विसरतात की हे राजकारण आहे, मनोरंजन नाही. राजकीय पक्ष हे जनतेच्या प्रश्नावर उपाय शोधणारे मंच असतात. पण आता हेच मंच तमाशागृहात रूपांतरित होत आहेत का? लावणीसारख्या लोककला स्वरूप असणं यात काही गैर नाही, पण त्याचं ठिकाण महत्त्वाचं असतं. पक्ष कार्यालय म्हणजे राजकारणाचं मंदिर असतं आणि त्या मंदिरात जर ठुमके लागले तर लोकांचा विश्वास हादरतोच. लावणीच्या तालावर थिरकताना कार्यकर्त्यांना क्षणिक आनंद मिळाला असेल, पण त्याची राजकीय किंमत आता अहिरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोजावी लागणार. एका कार्यक्रमाने केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण पक्षाच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. राजकारणात ठुमक्यांचा काळ सुरू झालाय का, की अजूनही काही जण जनतेच्या तालावर वाजायला तयार आहे? हाच प्रश्न आता महाराष्ट्र विचारतोय. शेवटी दिवाळीच्या दिव्यांनी प्रकाश द्यायचा होता, पण या ठुमक्यांनी पक्षाची प्रतिष्ठाच अंधारात लपवली अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे. बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.